UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात दिल्लीत दाखल होणार। रात्री अमित शहांसोबत भेट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अमित शहा निरीक्षक म्हणून उद्या मुंबईत येणार। शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता। भाजप दोन्ही पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्रात भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांचं मत। जास्त जागा असताना मुख्यमंत्रीपद सोडणं योग्य नसल्याची भूमिका, सूत्रांची माहिती। दादा भुसे, शंभूराज देसाई, उदय सामंतांनी सागरगंगावर घेतली फडणवीसांची भेट। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करा, शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आग्रह। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, ठाण्यात महिलांकडून आरती, लाडक्या बहिणींकडून गणपती मंदिरात महाआरती। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, प्रवीण दरेकरांसह रवी राणांकडून विश्वास व्यक्त। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी 2-2-1च्या फॉर्म्युलावरही चर्चा। 2 वर्ष भाजप, 2 वर्ष शिंदे आणि 1 वर्ष अजित पवार गटाचा मुख्यमंत्री, दादा गट आग्रही, सूत्रांची माहिती। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कोणताही फॉर्म्युला नाही, तिघे एकत्र बसून निर्णय घेऊ, अजित पवारांकडून स्पष्ट। 4 वर्ष भाजप मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवेल, तर 1 वर्ष एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करतील, रोहित पवारांचा अंदाज। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार, मोदी शहा ठरवणार, तोच मुख्यमंत्री स्वीकारावा लागणार। मुख्यमंत्री पदावरून संजय राऊतांची टीका। मुख्यमंत्री पदासाठी नवनिर्वाचित 5 अपक्ष आमदारांचा फडणवीसांना पाठिंबा। रत्नाकर गुट्टे, विनय कोरे, अशोकराव मानेंसह रवी राणांची फडणवीसांच्या नावाला पसंती। जरी फडणवीस असले तरी तुम्ही 20 आहात, पुरुनोरा। उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित 20 आमदारांना कानमंत्र। मुख्यमंत्र्यांसह 20 मंत्र्यांचा शपथविधी होणार, भाजपचे 10 तर शिवसेना राष्ट्रवादी प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची उद्या मातोश्रीवर बैठक, दुपारी 12:30 वाजता बैठकीचं आयोजन। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। ठाकरे गटाकडून विधिमंडळ सचिवालयाला पत्र, विधानसभेच्या विरोधी पक्षनेता निवडीचे नियम लिखित द्यावे, ठाकरे गटाची सचिवालयाकडे मागणी। यापुढे थेट महायुतीत जायला हवं, युतीत नसल्यानं महाराष्ट्राच्या नेत्यांनी सहकार्य महायुतीच्या केलं नाही, मनसेच्या नेत्यांची राज ठाकरेंपुढे बैठकीत भूमिका। अजितदादांचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, प्रतिष्ठानसंदर्भात चर्चा। कुठलीही राजकीय बैठक नव्हती, पवारांच्या भेटीनंतर वळसे पाटलांची प्रतिक्रिया। रोहित पवार आणि अजित पवारांची कराडच्या प्रीती संगमावर भेट, थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर काय झालं असतं बघ, दादांचा रोहित पवारांना मिश्किल टोला। अजित पवार आणि रोहित पवारांचा कौटुंबिक करार झाला, कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो, पराभवानंतर भाजपच्या राम शिंदेंचा मोठा आरोप। दादांची सभा झाली असती तर थोडं वर खाली झालं असतं, प्रीती संगमावरील भेटीतील दादांच्या मिश्किल टोल्यानंतर रोहित पवारांचं वक्तव्य। अजित पवारांची सभा झाली असती तर रोहित पवार पराभूत झाले असते, भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंमध्ये निवडणुकीतील कामगिरीबाबत चर्चा, मी अजून राजीनामा दिला नाही, भेटीपूर्वी पटोलेंची प्रतिक्रिया। पराभवाची जबाबदारी एका व्यक्तीची नाही तर सामूहिक, पटोलेंच्या राजीनाम्याच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।